नमस्कार. यवतमाळमध्ये नोकरी शोधणाऱ्यांसाठी खूप चांगली संधी आहे. ही संधी विकास गंगा संस्थेने आणली आहे. चला तर मग पटकन बघूया की हे सगळं नक्की काय आहे. तुम्ही यवतमाळ जिल्ह्यात राहता का आणि ग्रॅज्युएट होऊन नोकरीच्या शोधात आहात? मग ही माहिती खास तुमच्यासाठीच आहे. ही एक सुवर्ण संधी ठरू शकते. चला याबद्दल आणखी जाणून घेऊया. तर सगळ्यात आधी बघूया की ही संधी नेमकी कुठून आली आहे, म्हणजे कोणती संस्था आहे आणि पद नक्की काय आहे. ही संधी आहे विकास गंगा समाजसेवा संस्था घाटंजी यांच्याकडून. ते सध्या बेटर कॉटन नावाच्या एका प्रोजेक्टसाठी भरती करत आहेत. या प्रोजेक्टचा मुख्य उद्देश कापूस उत्पादनात सुधारणा करणं आहे, जेणेकरून शेतकऱ्यांना त्याचा थेट फायदा होईल. पदाचं नाव आहे क्षेत्र प्रवर्तक, ज्याला आपण इंग्रजीमध्ये फील्ड फॅसिलिटेटर म्हणतो. या कामात तुम्हाला थेट शेतकऱ्यांना मार्गदर्शन करायचंय आणि बेटर कॉटन प्रकल्प जमिनीवर यशस्वी करण्यासाठी मदत करायची आहे. स्थानिक शेतीसाठी हे खूप महत्वाचं काम आहे खरं तर. ओके, तर आता हे तर कळलं की काम काय आहे, पण हे काम करायचं कुठे आहे आणि यासाठी कोण अर्ज करू शकतं? चला पुढच्या भागात हेच सविस्तरपणे जाणून घेऊया. तर कामाचं क्षेत्र आहे यवतमाळ जिल्ह्यातला दारव्हा तालुका, आणि त्यातही मानकी, कोलवाई आणि भांडेगाव या गावांमध्ये काम करायचं आहे. म्हणजे जर तुम्ही ह्याच भागात राहत असाल तर तुमच्यासाठी ही एकदम बेस्ट संधी आहे, कारण तुम्हाला तुमच्याच परिसरात काम करायला मिळेल. आता शिक्षण काय लागेल याबद्दल बोलूया. तर बघा, ज्यांचं BSc ॲग्रिकल्चर झालं आहे ते अर्ज करू शकतात. ॲग्रिकल्चर डिप्लोमा झाला असेल तरी चालेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही कोणत्याही शाखेतून ग्रॅज्युएट असाल तरी तुम्ही अर्ज करू शकता. म्हणजे बऱ्याच जणांसाठी इथे संधी आहे. आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्यावर. तो म्हणजे पगार किती मिळणार आणि दुसरे काय फायदे आहेत. तर या पदासाठी तुम्हाला मिळणार आहेत 16,110 रुपये. हो, हे मानधन तुम्हाला दर महिन्याला मिळेल. आणि एक चांगली गोष्ट म्हणजे या व्यतिरिक्त तुमचा जो काही प्रवासाचा खर्च होईल ना, तो पण तुम्हाला वेगळा दिला जाईल. त्यामुळे ते टेन्शन नाही. आता एक गोष्ट लक्षात घ्या, काही लोकांना निवड प्रक्रियेत प्राधान्य दिलं जाणार आहे. कोणाला? तर ज्यांना आधीच अशा कामाचा अनुभव आहे त्यांना, महिला उमेदवारांना आणि जे त्या प्रोजेक्ट एरियामध्ये म्हणजे त्या गावांमध्येच राहतात त्यांना पहिली पसंती असेल. बरं, सगळं तर ऐकलं, पण आता अर्ज कसा करायचा हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. चला पाहूया. अर्ज करण्याची प्रक्रिया एकदम सोपी आहे. फक्त 3 स्टेप्स आहेत. पहिली, तुमचा एक चांगलासा रेझ्युमे किंवा बायोडेटा तयार करा. दुसरी, तो दिलेल्या ईमेल आयडीवर पाठवा. आणि तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची, शेवटच्या तारखेच्या आत पाठवा. बस इतकंच. आता हे जरा लक्ष देऊन बघा. तुमचा रेझ्युमे तुम्हाला या दोन्ही ईमेल आयडीवर पाठवायचा आहे. मी परत सांगतोय, दोन्हीवर. एक आहे ccbcimh28@gmail.com आणि दुसरा आहे vikasgangapur@gmail.com. एकही विसरू नका, दोन्हीवर पाठवणं गरजेचं आहे. आणि शेवटची तारीख लक्षात ठेवा, 25 जानेवारी 2026 संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. त्यामुळे उशीर करू नका आणि वेळेच्या आत तुमचा अर्ज पाठवून द्या. चला जाता जाता एकदा पटकन सगळी महत्त्वाची माहिती बघून घेऊया. पद आहे फील्ड फॅसिलिटेटर आणि एका पदासाठी ही भरती आहे. अंतिम मुदत आहे 25 जानेवारी 2026 संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. जर काही शंका असेल, काही विचारायचं असेल तर तुम्ही चेतन ठाकरे किंवा रवींद्र समर्थ यांना दिलेल्या नंबरवर फोन करू शकता. खरंच ही एक खूप चांगली संधी आहे. जे कोणी इच्छुक असतील त्यांनी नक्कीच विचार करा आणि अर्ज करा. सगळ्यांना शुभेच्छा.